नमस्कार मंडळी. शांतता आणि अध्यात्म यांचा संगम असणाऱ्या पुण्यातील रामदरा मंदिराबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. पुण्याजवळ लोणी काळभोर येथे असलेले रामदरा मंदिर हे केवळ धार्मिक स्थान नाही, तर निसर्ग आणि अध्यात्म यांचा संगम आहे. शहराच्या गजबजापासून दूर शांत आणि नयनरम्य वातावरण वसलेले हे मंदिर पर्यटकांना आणि भाविकांना सारखेच आकर्षित करते. मूळतः हे एक प्राचीन शिवमंदिर होते, परंतु कालांतराने या स्थानाला रामदरा हे नाव मिळाले, ज्यामागे प्रभू रामचंद्रांच्या वनवासातील वास्तव्याची आख्यायिका जोडलेली आहे. रामदरा मंदिराच्या इतिहासाची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. धार्मिक आख्यायिकेनुसार वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले होते. त्यामुळे या जागेला रामदरा म्हणजेच रामाची दरी असे नाव मिळाले. सुरुवातीला येथे केवळ श्री राम पादुका आणि एक शिवलिंग होते. 1954 आणि 55च्या सुमारास उज्जैन येथील श्री पंचम दशमांनी जुना दत्त आखाड्याचे महंत श्री 1008 देवपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांनी या ठिकाणाचा जीर्णोद्धार केला आणि एक भव्य मंदिर उभारले. रामदरा मंदिराची रचना पारंपरिक पद्धतीची असून ती साधी आणि आकर्षित होते. मंदिराच्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे, तर बाजूला श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या सुंदर मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराचा सभामंडप 24 खांबांवर आधारित असून त्यावर विविध देवता आणि संतांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या समोरील तळ्यातील कमळाची फुले आणि बदकांचा मुक्त संचार मंदिराच्या सौंदर्यात भर घालतो. या भागात एवढं बोलून मी आपले निरोप घेतो आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली.